राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। सर, नेमके किती आरोपी अटकेत झाले आहे आणि काय नेमकी घटना घडली होती? आपण घटना ज्या दिवशी घडली तात्काळ 4 आरोपी अटक केलेले होते। त्यांचा 5 दिवस PCR घेतलेला आहे। आज आपण 4 आरोपी अटक केलेले, आदित्य देवरे, सोजवळ तेली, कृष्णा तेली, ऋषिकेश मावारे हे 4 आरोपींना अटक केलेलं आहे। आज यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात येईल आणि पुढील चौकशी करत आहोत। सर, आरोपींवर नेमके कोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि या सर्व हत्याकांडामागे नेमकं कारण काही समोर आलं आहे का? याच्यामध्ये 103 लावलेलं आहे, त्याच्यानंतर 140, 189, 191 म्हणजे मर्डरसारखे, मॉब लिंचिंगसारखे गुन्हे याच्यात दाखल केलेले आपण याच्यामध्ये। आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे। आपल्याला तपासात ज्याप्रमाणे सिद्ध होतं पुढं काय घटना घडली, काय केलं आहे, त्यानुसार आरोपी पण वाढण्याची शक्यता आहे आणि आपण आरोपी अटक करू। याच्यामध्ये पुढे जे काही आरोपी राहतील त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। तपासात निष्पन्न जर झाले अजून आरोपी तर त्यांना पण आपण अटक करणार आहे। सर, ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबियाची मागणी आहे की मकोका लावण्याची त्यांची मागणी आहे, तर त्या संदर्भात काही विचार करण्यात येईल का? किंवा आता गुन्ह्याचा तपास चालू आहे। गुन्ह्यात जसं जसं निष्पन्न होत जाईल त्याप्रमाणे त्यांच्या मागणीचा पण विचार करण्यात येईल। योग्य आहे का लावणी, अटी शर्तीत बसता का ते, त्यानुसार आपण पुढील कारवाई करू। सर, सुलेमान खानच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ समोर आले का? कारण की बरीच चर्चा आहे त्याच्या मोबाईलमध्ये काही अश्लील व्हिडिओ आहेत म्हणून। आता जे आरोपी अटक झालेले आहे त्या दृष्टीने आपण त्याच मुद्द्यावर पण चौकशी करणार आहे का नेमकं तुमचं कारण काय होतं, हा जो प्रकार करण्याचं कारण काय होतं। मुख्य आरोपी आता जवळजवळ आज अटक झालेले आहे। आज अटक झाल्यानंतर कोर्टात PCR भेटल्यानंतर PCRच्या पिरियडमध्ये आपण त्यांच्याशी चौकशी करू आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते आम्ही पत्रकार बांधवांना। मोबाईल मिळाला आहे का सर? त्याचा शोध चालू आहे, आता शोध चालू आहे, त्याप्रमाणे आपण कारवाई करू। आणि 12 ऑगस्टला कॅफे मालक धनराज माळी यांना सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बसून ठेवण्यात आलेलं होतं। नेमका प्रकार काय आहे? सदरचे ते कॅफेचे चालक आहे, त्यांच्याकडे आपल्याला ज्या ठिकाणी तिथून नेलं माहितीला उचलून त्याच्याबाबत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं इथे। त्याप्रमाणे त्यांची विचारपूस चालू आहे। सर, घटनास्थळचा कुठलाही CCTV पोलिसांच्या हाती लागला आहे का? हो, त्या ठिकाणी त्याला उचलून नेलं जो कॅफे त्या ठिकाणचा आपण CCTV फुटेज घेण्यात आलेले, पंचनामाकडून जप्त करण्यात आलेले। अजून बऱ्याचशा गोष्टी तपासात निष्पन्न होतील, त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे। यामध्ये कोणीही निष्पाप आरोपी तर काही रोलच नसेल कोणाचा, त्याच्यावर पण आपण अन्याय करणार नाही आणि जो खरा आरोपी असेल तो पण सोडणार नाही आपण। सर, सर्व प्रकरण हे प्रेम प्रकरणातून झालंय का किंवा लव जिहादचा काही अँगल यामध्ये दिसून येतो? अँगल प्रेम प्रकरणातून झाल्याचं प्रथम दिसत वाटू राहिलं, पण आता अजून तपासात जे आरोपी आले त्यांच्याकडून अजून जी माहिती होती त्याप्रमाणे आपण तपास करूया। सर, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आरोपी अटक करण्यात आले होते, त्यांना पोलीस कस्टडी मिळाली त्यानंतर आपला तपास म्हणजे त्यात काही आरोपी निष्पन्न झाले का? की या व्यतिरिक्त त्यांनी जे नाव दिले त्या व्यतिरिक्त आरोपी काही निष्पन्न झाले? हेच आरोपी निष्पन्न झालेले, त्यांनी जे नाव दिले तेच झाले का? तेच निष्पन्न झालेले आहे। परंतु आता तपासात आपल्याला घटनाक्रम व्यवस्थित जुळवावा लागणार आहे। सुरुवातीचं शेवटपर्यंत लिंक करून जे जे गुन्हेगार असतात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्या दृष्टीनेच तपास चालू आहे। सर, सुलेमानची नेमकी हत्या कशी झाली? सर, त्याला म्हणजे क्रूर पद्धतीने मारण्यात आला असं सांगण्यात येतं आहे, पण हत्या नेमकी कशी झाली त्याची? त्याला मारहाण करण्यात आलेली आहे, त्याला असं लाथा बुक्क्याने आणि मारहाण करण्यात आलेली आहे। त्यानंतर PM रिपोर्ट आपण लवकरच प्राप्त करून त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला तपास करतो का या जखमा कशाच्या असतात, त्या आधारे पण आपण तपास करणार आहे। सर, गुन्ह्यात वापरलेली गाडी काही हाती लागली का पोलिसांच्या? गुन्ह्यात वापरलेली गाडी ज्या लोकांनी वापरली तेच आरोपी अटक करण्यात आले। आपण त्याच्याकडे विचारपूस करून ती गाडी सुद्धा आपल्याला जप्त करायची। ओके सर.